34 वर्षांपूर्वीचा गुन्हा आणि आता 84व्या वर्षी शिक्षा. न्यायालयाच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. नेमकं काय घडलं? पहा हा धक्कादायक प्रकार. नमस्कार. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचा न्यायालयीन प्रवास तब्बल 34 वर्षे चालला. बिहारमधील वैशाली जिल्ह्यात घडलेल्या एका जुन्या हल्ल्याच्या प्रकरणात आता महत्त्वाचा निकाल लागला आहे. सोशल मीडियावर या संदर्भातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती न्यायालयाबाहेर इतरांच्या मदतीने चालताना दिसत आहे. माहितीनुसार 1992 साली जुन्या वादातून एका दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या घटनेत 5 जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले आणि सुनावणीची प्रक्रिया अनेक वर्षे सुरू राहिली. दरम्यान या प्रकरणातील 4 आरोपींचा मृत्यू झाला. मात्र उर्वरित आरोपी दीपराय यांच्या विरोधातील सुनावणी सुरू राहिली. आता वयाच्या 84व्या वर्षी त्यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज कुमार तिवारी यांनी हा निर्णय दिला. शिक्षेबाबतचा अंतिम आदेश जाहीर होणार असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घटनेमुळे न्याय मिळण्यास उशीर झाला तरी न्यायालयीन प्रक्रिया अखेर निष्कर्षापर्यंत पोहोचू शकते अशी चर्चा अनेक ठिकाणी होत आहे. या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा.